तर रामराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही गाडी भरलेली आहे नाशिकवरून. आता निघलो आम्ही साताऱ्याच्या दिशेने. बाय बाय. मग सकाळचा थोडासा प्रवास करून झाल्याच्यानंतर सातारा शिरूर रोडला बबनराव म्हणले आता आपण नाश्ता करू. मग आता आम्ही थांबलो मित्रांनो नाश्त्यासाठी. मग तोंड वगैरे धुतलं. मग आता तुम्ही बघू शकता आम्ही ते गाडी लावली. तर मग आमचा चालू झाला साताऱ्याचा प्रवास. मग ज्ञानेश्वर भाऊ म्हणले आता झाला पोटोबा, आता करू विठोबा आणि निघू साताऱ्याच्या दिशेने. मग जरा ऊन पडलं होतं, मग थोडा प्रवास करून झाला. मग बबनराव म्हणे चला आता आंघोळी बिंगोळी करू. मग निघलो मस्त की एक धाबा दिसला. मग धाब्यावर तर झोका दिसला. बबनराव आले लहानपणीची आठवण. मग बसलो आंघोळ करा सोडून झोकाच खेळत. मग आंघोळ करून आम्ही आलो गाडीकडं. तर मग आपल्या स्वप्नसुंदरीच्या बाजूला एक गाडी लावली होती. ज्ञानेश्वर भाऊंना फारच आवडली. मी त्यांना म्हणलं एक 5 एक उतरून घेऊन टाका दुसरी तुमच्यासाठी. फायनली थोडा प्रवास करून आम्ही पोहोचलो राजधानी सातारा येथं. तर तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौक पार करून आम्ही निघलो कासच्या दिशेनं. तर मग आता लहानपणी फक्त कासचं पठार ऐकलं होतं. हा बघा कासचा घाट. वरती 22 किलोमीटर वरती गाव आहे. पूर्ण एकदम घाट. आणि मग जसं आम्ही घाट चढला तसं बघा वरती किती सुंदर नजारा. एकदम मस्तपैकी झाडं बिडं एकदम निवांत. मग आता थोडंसं ज्ञानेश्वर भाऊ म्हणले आता नाश्ता करू. मग लावली आम्ही साईडला झाडाखाली गाडी. मग बबनरावच्या मोबाईलला नव्हतं नेटवर्क. मग मी बसलो झाडाखाली चिवडा घेऊन. ज्ञानेश्वर भाऊ म्हणले मी तर व्हिडिओ काढतो तुमचा. मग तसंच बबनरावकडे कॅमेरा फिरवला. तर बबनराव बसले. आयटमचा फोन आला वर गाडीवर चढून बोलत बसले. मी म्हणलं या चिवडा खाऊ. मग चिवडा वगैरे खाऊन आम्ही निघलो तिकडं खाली करायच्या लोकेशनला. तर बघू शकता किती डेंजर घाट आणि एकदम छोटासा रस्ता. एकदम मस्त नजारावरती होता. मग मी स्वतःच घेतला मोबाईल आणि बसलो व्हिडिओ काढत. गाडी चालवत तर एकदम डेंजर रस्ता. मग एक तर हा असा घाट चढून आलो आणि मग पार्टीवाला म्हणत होता या कच्च्या रस्त्याने गाडी टाकावरती आणि वरती खाली करायची. तर बघा मित्रांनो आपला काय हायवा थोडी वरती नाही. मी त्यांना म्हणलं गाडीवरती नाही जाणार. तर मग आम्ही दिवसभर इथंच थांबतो म्हणलं. पण इथं गाडीवरती नेऊन खाली नाही करणार. कारण की गाडीवरती चढलीच नसती. पूर्ण 11 टन लोड होता आणि एकदम माळाचा रस्ता होता. बघा रस्ता बघू शकता तुम्ही रस्ता कसा डेंजर आहे एकदम. शेवटी त्यांनी घेतली रोडवरच गाडी खाली करून. मग आम्ही निघलो साताऱ्याच्या दिशेने. मग बबनराव बसले तिकडं जुगाड पाहत घाटामध्ये. एकदम मस्त पैकी लगे मी चालू घाट उतरून आम्ही बसलो जेवायला. मग बबनराव बसले जेवण करत. तर चला मित्रांनो आता आम्ही करतो जेवण. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.